नमस्कार मित्रांनो, आजचा महत्त्वाचा प्रश्न, भाजीचा राजा कोणाला म्हटले जाते? ऑप्शन आहे ए भेंडी, बी कांदा, सी टमाटो, डी बटाटा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी कांदा. भाजीचा राजा हा कांद्याला म्हटले जाते. पुढचा प्रश्न, ताजमहल कोणत्या नदी किनारी स्थित आहे? ऑप्शन आहे ए गंगा, बी भीमा, सी यमुना, या डी गोदावरी. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी यमुना नदी. प्रश्न क्रमांक 3, सर्व ग्रहाचा राजा कोणाला म्हटले जाते? ए चंद्र, बी सूर्य, सी पृथ्वी, डी मंगळ. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी सूर्य. प्रश्न क्रमांक 4, कोणत्या जीवाची जीभ विषारी असते? ए साप, बी माकड, सी अस्वल, डी मगरमच्छ. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी अस्वल. प्रश्न क्रमांक 5, मुंगीचे रक्त कोणत्या रंगाचे असते? ऑप्शन आहे ए लाल, बी निळा, सी हिरवा, डी पिवळा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्ही जर का अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून हे जनरल नॉलेजचे प्रश्न सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी पिवळा. मुंगीचे रक्त हे पिवळ्या रंगाचे असते. प्रश्न क्रमांक 6, भारतात कोणते झाड लावल्याने जेल होते? ए पेरू, बी गांजा, सी चंदन, डी पिंपळ. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी गांजा. भारतामध्ये गांजाचे झाड लावल्याने जेल देखील होऊ शकते. प्रश्न क्रमांक 7, माणसाची बुद्धी किती वर्षांनी कमी होऊ लागते? ए 50 वर्ष, बी 55 वर्ष, सी 60 वर्ष, या डी 65 वर्ष. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी 60 वर्ष. 60 वर्षाच्या नंतर आपली जी बुद्धी राहते ती बुद्धी कमी होऊ लागते. प्रश्न क्रमांक 8, कोणत्या प्राण्याच्या दुधात विष असते? ए उंट, बी वाघ, सी सिंह, डी बकरी. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी सिंह. सिंहाच्या दुधामध्ये विष असते. प्रश्न क्रमांक 9, जास्त प्रमाणात मटण खाल्ल्यास कोणता आजार होऊ शकतो? ऑप्शन आहे ए कॅन्सर, बी मधुमेह, सी मूतखडा, या डी मूळव्याध. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए कॅन्सर. जास्त प्रमाणात जर का मटण खाल्ल्यास कॅन्सर हा आजार होऊ शकतो. मित्रांनो, हा प्रश्न फक्त तुमच्यासाठी. प्रश्न क्रमांक 10, आपल्या राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? ऑप्शन आहे ए एकनाथ शिंदे, बी देवेंद्र फडणवीस, सी अजित पवार, या डी शरद पवार. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, असेच जनरल नॉलेजचे महत्त्वपूर्ण प्रश्न बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून हे लेटेस्ट व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.